तर संजय गायकवाड यांनी शिवाजी कोण होता या पुस्तकाबद्दल जे वक्तव्य केले प्रकाशकाला घरात जाऊन ठार मारण्याची धमकी दिली. त्याच्यामुळे गेली 2 दिवस वादंग सुरू आहे. अजूनही पक्षाकडून कुठली भूमिका जाहीर केली नाही. संजय गायकवाडनी त्या पुस्तकाबद्दल कशासाठी बोलले तुम्ही त्याची पहिले चर्चा करावी लागेल. ते बोलत असताना मला पण ते पुस्तक वाचावं लागेल. ते जर मी पुस्तक व्यवस्थित वाचलं तरच मी याच्यावर बोलू शकतो. कदाचित संजय गायकवाडनी हे पुस्तक वाचलं की नाही मला माहित नाही, पण त्यांच्याकडनं मी माहिती घेतो आणि त्याच्यामध्ये त्यांना काय आक्षेपार्ह वाटतंय ते अभ्यास करून घेतो आणि मी देखील पुस्तक वाचतो. गोविंद पानसरे यांचं ते पुस्तक शिवाजी कोण होता हे कदाचित आपण वाचलं असेल. त्यांच्या प्रकाशकाला त्यांनी आत्ता धमकी दिली. नाही, मी वाचलं नाही. मी तेच सांगतो, मला ते वाचावं लागेल. त्याच्यामध्ये काय त्यांनी कशावर आक्षेप घेतला हे पण मला माहित नाही, कारण मी इकडेच दौऱ्यावर आहे. त्यांच्याशी मी नक्की बोलेन आणि नंतर त्याच्यावर कशासाठी आक्षेप घेतलेला आहे, का आक्षेप घेतलेला आहे हे मला माहिती मिळाल्यानंतर त्याच्यावर बोलू. टॅक्सी चालकांच्या संदर्भात जो मराठी सक्तीचा विषय केला जातो त्यावरून आता मतमतांतर सुरू आहेत. संजय निरुपम यांनी देखील आक्षेप घेतलेला आहे. आपलं काय त्यावर प्रतिक्रिया? मला असं वाटतं की रिक्षा आणि टॅक्सीवाल्यांना मराठी शिकवण्याचा निर्णय जो परिवहन मंत्र्यांनी घेतलेला आहे त्याच्यामध्ये कुठेही अमराठी माणसाला दुखवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला नाही, हे देखील मी प्रामाणिकपणानं सांगतो. पण महाराष्ट्रातल्या राहणाऱ्या प्रत्येक माणसाला मराठी आली आली पाहिजे असं जर त्यांचं म्हणणं असेल ते काही जबरदस्ती करत नाही. एखादा रिक्षामध्ये माणूस बसला आहे आणि तो उतरत असताना त्याला मराठी येत आहे पण समोरच्याला मराठी येत नाही, तो महाराष्ट्रातला असून देखील, तर रिक्षावाला पण सोपं जाईल ना. मराठी जेव्हा रिक्षावाला किंवा टॅक्सीवाला शिकेल तर त्याला पण कम्युनिकेशन सोपं जाईल. त्याच्यामुळे ह्याचा राजकीय काहीतरी अर्थ लावण्यापेक्षा जे आपले अमराठी बांधव महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत त्यांना देखील त्यांच्या व्यवसायासाठी सोयीस्कर काहीतरी लँग्वेज असावी म्हणून जर ते शिकले त्याच्यामध्ये काय फरक पडणार आहे. शासकीय कर्मचाऱ्यांचा एक संप गेले 3 दिवस सुरू आहे. त्या संपावरती तोडगा करण्यात अजूनही सरकारला अपयश आहे. शासकीय कर्मचाऱ्यांच्या मागण्या ज्या आहेत त्याच्यावर स्वतः मुख्यमंत्री लक्ष देतील, आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री लक्ष देतील आणि शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये हे सरकार कधीही विरोधात नव्हतं, विरोधात नाही. त्यांना जे जे काय आवश्यक आहे त्याच्या अगोदर करूनच दिलेलं आहे सरकारनं आणि याच्या पुढे देखील त्यांच्या मागण्या सकारात्मक कशा घ्यायच्या त्याच्यावर शासन म्हणून आम्ही कार्यवाही करू. विधान परिषदेच्या आता निवडणुका जवळ येत आहेत. उभाट्याकडून उद्धव ठाकरे यांच्या नावासाठी आग्रही आहे अगदी काँग्रेस देखील, पण त्या असं असताना काँग्रेसकडून राज्यसभेची एक अट टाकली जाते. तर महाविकास आघाडीमध्ये काय होतंय आम्हाला विचारून काय उपयोग असा. त्यांचं काय ते होऊ दे, त्यांचं ठरू दे, त्यांचे उमेदवार ठरवू दे, मग बघू ना आम्ही काय करायचं. आम्ही पण सज्ज आहोत ना. रत्नागिरी जिल्ह्यातल्या 3 तालुक्यामध्ये साहेब बॉक्साईट उत्खननासाठी परवानगी दिली जाते. असं असताना 60 वर्षासाठी ते सगळं मायनिंगचा परमिशन दिली जाणार आहे. पर्यावरणाचा कुठेतरी विचार केला जातो. नाही, या बाबतीमध्ये मी भूमिका माझी स्पष्ट केलेली आहे. राजापूरमध्ये हा प्रकल्प 20 वर्षापासून तिथं होता, येणारा होता. मी काल देखील मुख्यमंत्री महोदयांची कॅबिनेटमध्ये चर्चा केलेली आहे. मुख्यमंत्री महोदयांनी देखील मला सांगितलेलं आहे की याच्यामध्ये आपण नक्की लक्ष घालू. त्या बॉक्साईडच्या माइन्ससाठी तिथल्या लोकांचा विरोध आहे आणि तीच भूमिका तिथले आमदार किरण भैया सामंतांनी घेतलेली आहे. तीच भूमिका पालकमंत्री म्हणून माझी आहे आणि तीच भूमिका आमच्या पदाधिकाऱ्यांची आहे. मागचे 2-3 दिवस बघितलं तर आपल्याकडे उन्हाळ्याची तीव्रता जास्त जाणवते. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये आता 40 पर्यंत टेम्परेचर जातं. भविष्यामध्ये देखील हे टेम्परेचर वाढण्याची शक्यता आता IMD आता पण मला पण काम पडलंय. तर काय आव्हान कराल आणि याच्यामध्ये काय नाही, काळजी? आव्हान म्हणजे याच्यावर काही परमनंट सोल्युशन्स आपल्याला भविष्यामध्ये काढावे लागतील. तुमची पत्रकार परिषद सुरू व्हायच्या अगोदर जे आम्ही बारामती ॲग्रिकल्चर ट्रस्ट बरोबर बसलो होतो ते तेच काजू पिकावर भविष्यात अशा उन्हाचा परिणाम होऊ नये, पावसाचा परिणाम होऊ नये, रोगराईचा परिणाम होऊ नये यासाठी आपण एक यंत्रणा सज्ज करतोय आणि तो पर्याय आपण ह्या कोकणवासियांना देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि आताच्या परिस्थितीचा जर विचार केला, आंब्याचा जर विचार केला तर आंब्यासाठी देखील पुनर्विचार करावा ही भूमिका परवा मी कॅबिनेटमध्ये मांडली आणि आंब्याच्या नुकसान भरपाईमध्ये, काजूच्या नुकसान भरपाईमध्ये वाढ करावी ही देखील आम्ही भूमिका घेतलेली आहे आणि स्वतः मुख्यमंत्री आणि कॅबिनेट याला सकारात्मक आहे. ओके. ट्रम्प यांनी काल एक विधान केलं होतं की भारत हा एक म्हणजे भारताचं नाव हे नरक म्हणून नाव होते आणि नरकातले लोक आमच्याकडे येऊन हे करतात, जॉब करतात. त्यांनी आता एक गुमजाव करून एक ट्विट केले की भारत हा महान देश आहे. भारत महान देशच आहे. ट्रम्प यांनी चुकीचं पण विधान केलं. नाही, महासत्तेच्या अध्यक्षानं केलेलं ट्विट 12 तासामध्ये बदललं जातं, हीच भारताची खरी ताकद आहे. कुठला प्रश्न आहे? आणि याचं सगळं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना दिलं पाहिजे. तर ठाणे जिल्ह्यामध्ये महिला बालविकास विभागामध्ये जो भ्रष्टाचार जी 24 तासने उघड केलेली आहे,
त्या संदर्भात SITने सुद्धा महत्त्वाचे धागेदोरे आहेत ते उघड काढलेले आहेत. या संदर्भात काय सांगाल? आणि जर धागेदोरे SITला मिळाले असतील तर त्या अधिकाऱ्यांवर कारवाई होईल आणि कडक कारवाई होईल. तर एक शेवटचा प्रश्न, लोटे मेडिसिनमध्ये आता परवाच्या दिवशी एक केमिकल मिश्रित पाणी लोक प्यायले आणि त्याच्यामुळे 10 ते 12 जण बाधित झाले होते. वारंवार अशा प्रकारचं जे कंपन्यांकडून चुकीच्या पद्धतीने किंवा दुर्लक्ष होतंय, लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतोय. या संदर्भामध्ये मी जेव्हा माहिती घेतली त्याच्यामध्ये 2 प्रकार याच्यामधनं पुढे आलेले आहेत. तुम्हाला पण माहिती आहे. मला त्याच्यावर काय जाहीरपणाने चर्चा करायची नाही. पण असं द्रव्य मिश्रित पाणी जर बाहेर पडत असेल आणि त्याच्यातनं काही रोगराई पसरत असेल तर त्या बंद केल्या पाहिजेत फॅक्टऱ्या आणि त्या फॅक्टऱ्या बंद करून त्यांना संधी दिली पाहिजे सुधारण्याची आणि सुधारण्याची संधी देऊन सुद्धा जर ते कंपन्यांनी केलं नाही, कायमस्वरूपी त्या कंपन्या बंद केल्या पाहिजे. त्याच्यामुळे परवाच्या पाण्याचा जो विषय आहे तो वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं बोलला जातो. याचा उल्लेख मला आता पत्रकार परिषदेमध्ये करायचा नाही, परंतु नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता 100% कंपन्यांनी घेतली. धन्यवाद. ओके.